पुणे पुढच्या घडामोडीकडे तुम्ही आम्ही सारे आज मोदींमुळेच जिवंत आहोत असं चव्हाण यांनी म्हटलंय। कोट्यवधी रुपये खर्चून मोदींनी कोरोना लस बनवली म्हणून आज आपण सारेजण श्वास घेत आहोत असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केलाय। आम्हा सर्वांसाठी लस बनवण्याचं काम कोट्यवधी रुपये खर्च करून लस बनवण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं आणि ती तयार केली, मोफत दिली, मोफत। सर्वजण जे आज श्वास घेतोय, आज आपण जे जिवंत आहोत, हे फक्त न फक्त एकमेव माणूस की ज्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी। तर मराठी मुस्लिम ख्रिश्चनांनाही वाटतं मुंबई शिवसेनेच्या हातात हवी। कांदिवलीतील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेले। किती चोरी कराल, पक्ष चिन्ह चोराल, पण निष्ठावान आमच्याकडेच आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हा तर आपला बालेकिल्ला आहे ना, याच्यावरती भगवानाचा आणखी दुसरं कुठलं फडकं फडकूच शकत नाही। फडकवण्याचा प्रयत्न करून बघा। म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगतात की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे। आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही। मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे, हे आपलं प्रेम आहे। हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही। पक्ष चोरू शकतं, नाव निशाणी अवधूत। तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरलंय त्यांनी। काय किती चोराल तुम्ही, पण ही माणसं आणि माझ्यावरती प्रेम करणारी, शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी, त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल, मराठी मन आहेत, ती नाही चोरली जाऊ शकत। तर भंडाऱ्यात भाजपच्या परिणय फुके आणि शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकर यांच्यात जुंपली। दोघांनी थेट इशाऱ्यांचीच भाषा केली। मुख्यमंत्री आमच्यामुळे आहेत हे विसरू नका असं भोंडेकर म्हणाले, तर आमचे आणि दादांचे आमदार सरकार बनवण्यासाठी पुरेसं असल्याचं फुके म्हणाले। आचारसंहिता लागू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही शासकीय यंत्रणेवरती तुम्ही दबाव आणू शकत नाही, राजकीय दबाव आणू शकत नाही। अरे तुम्ही तुमच्या बायकांना उभे करता तेव्हा ते चालते, सत्तेचा दुरुपयोग करता। आणि आम्ही सत्तेमध्ये आहो, आम्ही तुमच्यासोबत आहो, आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले आहेत। तुमचाच माणूस हा बगलबच्चा मोकाट सुटलेला सांड तो आमच्यावरती आरोप करतोय, आमच्या घरापर्यंत येतोय, आमच्या परिवारापर्यंत येतोय। याला जरा आवरल्या पाहिजे, नाही तर तुम्हाला जर धिंगाच करायचा आहे तर आम्ही पण तुमच्या मंत्र्याचा काढू भ्रष्टाचार किती करायचे आहेत, किती कोण पैसे घेते। तर आम्ही सत्तेमध्ये आहो, आम्ही तुमच्यासोबत आहो, आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले आहेत। तुम्ही एकरी भाषेमध्ये महिलांना बोलता, तुम्ही भ्रष्टाचारावरती काढता। अरे तुम्ही मित्र पक्ष आहेत का? तुमच्यापेक्षा तर ते काँग्रेसवाले बरे। शिवसेनेची काही ताकद नसताना आम्ही ही सीट शिवसेनेला सोडली आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांमुळे बोंडेकर आमदार झाले आणि आता कुठेतरी अरेरावेची भाषा ते करतात आहे। 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे, 5 आमदार अपक्ष जे भारतीय जनता पार्टीला ज्यांनी समर्थन केलं 137 आहे, 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे, हे 178 होतात आणि फक्त मेजॉरिटीला 288 पैकी 144 आमदार ज्याच्याकडे असला तोच मुख्यमंत्री बनतो, 145 आमदार ज्याकडे असला तोच मुख्यमंत्री बनतो। 178 आमदार इथे झाले। त्यानंतर शिवसेनेचे 57 आमदार आहे, त्या 57 पैकी 56 राहिले तरी सरकारला कुठेही काही फरक पडणार नाही। एक तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत आज जर तुम्हाला काँग्रेस पक्षाचा आणि या सगळ्या पक्षांचा जर पुढका येऊन राहिला तर तुम्ही हमखास जाऊ शकता, पण अरेरावेची भाषा हे आम्ही सहन करणार नाही।